हुसेन मुलाणी ही माझ्या कंपनीतली एक वल्लीच होती. हिंदी गाणी भन्नाट गायचा, वगात खलनायकाच्या भूमिका करायचा. एकीकडे हिंदूंचे सर्व रिवाज पाळायचा, तर दुसरीकडे न चुकता नमाज देखील पढायचा. वारकऱ्यासारखी माळ घालायचा, पण नळकुटीचं जेवण असलं की सगळ्यात पुढं असायचा. कवा निराश नसायचा. अंग प्रकृतीनं बारीक, राजेश खन्नासारखी केसांची स्टाईल, तोंडावरचे चट्टे सोडले तसा दिसायला बरा माणूस. गप्प बसून राहायचा. कुठे न गुतल्याली पोरगी न्याहाळायचा. लाईन मारण्यात पहिला नंबर. पण बिचाऱ्याच्या गळाला मासा ह्यो कधी लागलाच नाही. एकदा मसूरकर्णीच्या नादाला लागला. डोंबारणीची जात तिची आलीच अंगावर हुसेनच्या. बणी के साथ शादी करना चाहते है क्या मेरे? हे पिलपांड्या, शाणा हो की जरा. 17 शिव्या. ह्यो आपला सरळ चादर घेऊन झोपला गडी. पोरी नाचायला लागल्या की कामधाम सोडून न्याहळत बसायचा. दोघी तिघी त्याला भलत्याच आवडायच्या. एका वेळी तिघी चौघीवरती मारायचा. कुठली ना कुठली गटली मजी झालं ह्यो त्याचा सरळ साधा हिशोब. आमची पार्टी सोलापूर जिल्ह्यात फिरत होती. आदल्या दिवशीचा खेळ संपून सकाळी 10ला गाठलं दुसरं गाव. रातभर झालेल्या जागरणानं सारंच आळसावल्यालं. जवळच एका हाकवरती कॅनॉल. पोरी निघाल्या पवायला. आंघोळ होस्तवर कापडबी वाळत्या आली असा प्रत्येकीचा विचार. चांगल्या 12-14 पोरी झील धरल्यागत झुलत गेल्या. हुसेन हुताच मागावरती. करकम नावाचं गाव पंढरपूर पासनं 7-8 मैलावरती. समधी वारकरी माणसं. हुसेन चालला धावत. माणसांनी विचारलं, कुठं व पाहुणं? पवायला चाललूया. ह्या मोहर गेलेल्या पुरी कुठल्या व? आमच्याच तमाशातल्या आहे त्या. वा, म्हणजे राती गाव दरीला धुरकाट हाय म्हणायचं. तर या वाकाळ घेऊन मोहर बसायला. बिनतिकटीचं सुटतो तुम्हासने आत. सुटला हुसेन. कंपनीत कुणाला चाहूल लागू न देता बाहेर पडला होता. पोरी पोहोचल्या तरी ह्यो चालतोयाच आपला. पोरींनी धुणी चुबाकली. गप्पा मारत पाय घासायला लागल्या. पाणी खळाळत होतं. उघड्या पठाराचा रानवारा. चकचकीत ऊन पडलं होतं. बरं वाटत होतं. काही पोरी उघड्याहून लागल्या पवायला. हुसेन गुपचूप आला. पलीकडच्या बाजूनं पायरी धरून बसला. अंगातली कापडं काढून धुत. त्याला बघून पोरी फेसाळल्या. शारदी म्हणली, मुडदा आलाय की. तो हुसण्या मुसांडा सारखाच माघावरती असतो या बया. नाहीतर काय, मुलखाचं चावरं हाय. बँडमध्ये होता पहिला. हिथं येऊन लय हुशारी दावतया. गातय बाकी छान. मग जाऊन नीच की त्याच्याजवळ त्वा. या बया, काय बी घाण बोलतीयास. हाणूया का धरून, म्हणजे पुन्हा माग माग याचं नाही त्या. नक, जाईल नानाकडं तक्रार घेऊन मग. बायका फिदी फिदी हसत गप्पा मारत होत्या. धुणी वाळत घालून लागल्या ता पवायला. तसा हुसेन बी उतरला पाण्यात. काठा काठानं पवत राहिला. बारशी करीन म्हणली, बुडवूया का धरून ह्याला? पिंकी म्हणली, नक ग बया, मेलं बिलं तर आपल्यावरतीच वर्ण याचं. माय गमताडी फाजील बोलण्यात पहिला नंबर. तिथनच वराडली, ये हुसन्या, हिकडं य. नाही जमायचं. कार बामण्याच्या हातरुणावरती जातोस का? साऱ्याच हसल्या. तसा हुसेन वैतागला. तिथंच पायरीवरती दगडानं अंग घासत राहिला. काळ्या असल्या तरी सगळ्या छातीत गजगजीत भरलेल्या. पैलवानागत इकी इकीच्या मांड्या. नवख्या पोराचं वांग वासायला लावतील अशी डोळ्यात सळाळणारी वासना. हुसेनचं सगळं अंग तापलं होतं. धरावी एखांदी, द्यावी फिसलून पाण्यात असं वाटत होतं. पण माझ्या भ्यानं गडी गप होता. आपल्याच तंद्रीत पठ्ठ्या पाय घाशीत होता. कपडं वाळली तका म्हणून बघायला तो वर आला. बघतोय तर एकबी पुरगी जाग्यावर नव्हती. साऱ्या वाळलेल्या कपड्यांच्या घड्या घालून पळाल्या होत्या. एकाएकी बहानामती केल्यावाणी गप झाल्या होत्या. एक म्हातारी पलीकडे शेरडं राखीत होती. हुसेननं खरा खरा अंग पुसलं. वाळलेली कापडं चढवली. साबण कागदात बांधून तो टावेलात गुंडाळला. निघाला गडी. एकाएकी त्याचं लक्ष पलीकडे गेलं. पाताळाच्या फडक्यात बांधलेलं या गाठुडं त्याला दिसलं. गडी खुश झाला. आरत्याच्या मारी, पुरी धुणे इसरून गेल्याता वाटतं. जिचा असेल तिला दावतोच इंगा बरोबर. फाकड्या स्वतःवरच खुश झाला. वगात उड्या मारणाऱ्या बहलोल खानागत पठ्ठ्या आला तुरुतुरु रावटीवरती. मी बसलो होतो बिडी फुकीत. हुसेन पोरीच्या मागं गेल्याची बातमी कुणीतरी आणली होतीच आधी. सदानंद म्हणालाच,
काय हुसन, लप्पर गावली का नाही र गळ्याला? नाही, तकडं नव्हतं मी गेलो. मार थापा बाबा. बघा नाना. मी हुसेनला जवळ बोलावलं. काय आहे त्या गठुळ्यात र? पुरी बावट. आंघोळ करून आल्या ती निघून आणि गठुळ तिथंच विसरल्या ती. हाय काय र त्यामधी? या की रावटीत दाखवतो. 100-125 कलाकार भोवतीनं. पोरी आवासून बघत असलेल्या. हुसेन उठलाच फौजदारासारखा. माल सापडलाय माल. बोला काय हारकी देणार? अरे आधी उघाड तरी ते. उघडतो. पहिलं सांगा पोरींनो. कुणाचं काही विसरलेलं नाही नवं पाटावर. झाली पोरींची चुळबुळ सुरू. पेट्यात हुडका हुडकी. एकमेकीशी विचारणं. सगळं जाग्यावरती हाय म्हणल्यावरती आकाताय म्हणली. उघड उघड तुझी ती गारोड्याची पुतळी. उघड लवकर. सोडलंच हुसेननं गठुळ. त्यात एक फाटका सदरा, 2 चिंध्या झालेली पातळ, बाकी सगळी चिरगुट. सगळीच हसायला लागली. हुसेन शेणात आपटल्या वाणी वरामला. पठ्ठ्यानं एका भिकाऱ्याला सदरा नेऊन दिला. पातळ दिली तर आंधळ्या बायला. चिरगुट टाकली तर माळावरती. जेवण संपून आम्ही सगळी बसलो होतो तेवढ्यात एक म्हातारी आलीच बडबडत. अरे कोण हाय का वाली? हे माझ्या बाबांनो, ह्या तमाशाचा मालक र कोण हाय? या 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 आजीबाई, मी हाय की मालक. किस्तर चोर पाळल्या तीस बाबा, का काय झालं? माझं गठुळ उचलून आणलं तुझ्या तमाशातल्या बायकांनी. बायका आल्याच धावत, हातवारं करत म्हणाल्या, व्हय आजी, तुमचं गठुळ गावलंय एकाला. कुणाला गावलंय ग बायांनो? त्या हुसेन मुलाण्याला. हुसेन बी आलाच पुढं. कर्तुक गाजवल्यागत म्हणाला, होतच काय त्यात म्हातारे. एक सदरा होता, तो भिकाऱ्याला देऊन टाकला. फाटकी लुगडी वाटली तर आंधळ्या बायासने. चिरगुट त्या कुपनावरती पडल्या ती बघ जा. मुडद्या, मला माझं समद परत आणून दे. तू गरीबाचं गठुळ उचलून आणलंसच का र? म्हातारी काठी नाचवीत लागली की बडबड करायला. हुसेन गेला. सगळा माल गोळा करून आणला. म्हातारीनं पातळ उलटी पालटी केली. सदऱ्याचं खिसं हुडाकलं. ह्यातलं 130 रुपये कुठाय ती र? गिन्नाट नव्हतं गिन्नाट ह्यात. ह्या समद्या माणसासने विचार पाहिजेल तर. मला बनवतोयास व्हय र? बहाड्या, इसाच्या 5 आणि 10च्या 3 नोटा होत्याता. मी म्हणती तू गठुळ चोरलंसच कामून माझं. त्याला हातच कामून लावलास तू. चोरलं नाही. मला वाटलं नाचणारणी इसारल्या असत्याल्या. नाचणारणी गठुळ इसारत्या त्या. भल्या भल्यांचं धोतार फिडून घ्यायला कमी करत नाही त्या. लय हुशारी दाखवतोयास व्हय चपाटण्या. आय शपथ, त्यात अगं पैसं नव्हतं तर. 7-8 गडी आणून तुडवीन तुला तवा कळल. मालक कुठं हाय? तमाशातनं पैसा गोळा करून भाग्यव माझं देणं. मलाही काय करावं समजेना. माझ्या समोरच हुसेननं गठुळ सोडलेलं. म्हातारीला समजून सांगितलं, पण ती ऐकेच ना. गेली गावातली माणसं बोलवायला. पोरी खिदळत होत्या. हुसेनलाही त्याचं काही वाटत नव्हतं. तो अजून बी सगळं हसण्यावारीच नेत होता. अर्ध्या पाऊण तासात म्हातारी आली 7-8 माणसं घेऊन. तसा हुसेन उठला. ऐतिहासिक कापडं घातली, दाढी लावली, वेषांतर करून कळपात बसला. म्हातारी इतकी बेनवाड की नेमकंच त्याला वळाकलं. बोकडागत दाढी लावून बसलायस व्हय र भाड्या? यकी सामनी हिकडं. चपाती लाटायला लावती बघ तुझी माणसासनी. 130 रुपये टाक माझं, नाहीतर हितली एखादी पेटी नीती उचलून म्या. माणसं बी शहाणी. कवा हुसेनला मारतोय असं त्यासनी झालेलं. मी समजूत घातली. हे बघा, आमच्या समोर गाठोडं सोडलं तेव्हा त्यात काहीच नव्हतं. ते काय आम्हाला सांगू नकासा. म्हातारी खोटं बोलायला काय गुखात नाही. शरडा करडातला पैसा साठवून जगत्या बिचारी. शेवटी मी पैसे भागवले. लोक म्हातारीला घेऊन गेले. हुसेन म्हणला, कशाला द्याचं पैसं? हुबलाक म्हातारी. म्हातारी हुबलाक नव. अरे तू आहेस हुबलाक. गठुळा आणायचंच कशाला म्हणतो म्या तिचं. नशीब समजते 1000 रुपये हायत असं म्हणली नाही. ती बी खरंच हाय. पर हे पैसं पगारातनं वसूल करीन मी तुझ्या. एवढा बायांचा नाद चांगला नव्ह. जा आराम कर जा. रात्री वगात काम हाय नव्ह तुझं. पण नाना, साऱ्याच म्हाताऱ्या अशा कशा? मजी पैसं काढू. त्या सोनई गावच्या म्हातारीवाणी. मला हसूच आलं. हातातला चहा कपड्यांवरती सांडला. आकाताई म्हणली, काय झालं एवढं हसायला? हुसेन मजी चक्रम वल्ली हायच बघ. का काय झालं? माग एकदा सोनई गावाला आमचा तमाशा होता. जत्रत तिथं एक म्हातारी बाई भजी तळत होती. गेला की हुसेन तिथं. तिला बी तरणी पोरं लागायची. ह्याला बाई असल्याशी गाठ.
त्या बयेनं पैठणपर्यंत पिच्छा पुरवला. गठुळ्यात हाटील बांधून ज्या गावाचा तमाशा असेल त्या गावात याची. म्हातारीनं लुबाडलं की ह्याला. पळाली एक दिवस, तरी बरं घरी बायका पोरं हायती. बाबळा हुसेन हसत राहिला. शिवनेरी जवळच्या गावी जत्रा होती. सगळं गाव खुशीत होतं. गावभर पताका लावलेल्या, फड भरलेला, कुस्त्या जोरात चाललेल्या. आमच्या गाड्या आल्या तशी माणसं गाड्या बघायला पळाली. अरे तमाशाच्या गाड्या आल्या की रले का, अशी एकच हुल उठली. 10 मिनिटात गुलाल उधळून चांग भलं झालं. फड मोडला. समधी गर्दी गाड्या बघायला. पाटील सरपंच आलेच समोर. चहाला घेऊन गेले. अर्धा तास गप्पा मारत फिरलो माघारी. तवर सदानंद काळे भिडलाच. किती वाजलं तर नाना, तुझं घड्याळ काय झालं? 4 दिवसामागं पडलं की. पडलं का? कुठल्या हिजड्याला दिलंस नेऊन? हा, तसं काय नाही. माणसानं खिसा बघून वागावं. लेका फडात कुणाला बिडी देत नाहीस आणि हिजड्याला घड्याळ दिलंस? तुला काय वाटलं मला कळणार नाही वय समज? चूक झाली नाना. एक काम होतं माझं. पैशाचं सोडून काय बी बोल. पैसच पाहिजे होतं. लय नाही, फकस्त 50 रुपये. 50 पैसे मिळणार नाही ती मला माहिती आहे. त्याची हुक्की आली असणार र तुला. नाही नाना, तुमच्या गळ्या शपथ पेणार नाही. घेतल्या ती एकाचं उसनं ती द्याचं आहे ते माघारी. तासभर बसला पैसा मागीत. 20 रुपये दिलं, तसा पळाला. तमाशा सुरू हुयाची पाळी आली तरी आला नाही. मी शंकरला हाक मारली. ह्यो काळे कुठं गेलाय र? जाम पेलाय. पिकअप शेड मध्ये बसला होता मघाशी. आला की लाता घाल त्याला. 1000 वेळा सांगून बी ढुसतूया. सोबत कोण हाय? कोण नाही, एकटाच हाय. गणगवळणीला सुरुवात व्हायच्या वेळी नेमका आला. पुरता लोड झालेला. पायजम्याची एक बाजू पिंडरी जवळ फाटल्याली. रक्तानं कपडे चिपापल्याली. सोनार प्रक्षाळे धावलेच तकडं. काय झालं र सदानंद? हा, कुणाला? आपल्याला? काय नाही. अरे हे रक्त कुठलं र? कुठं हाय? खुयांना ह्यो रगात नव. मारुतीचा शिंदूर हाय शिंदूर. बसला. खाली पडूनच बडबडायला लागला. मी सगळं बघत होतो. गणगवळणीसाठी सगळे कलाकार रंगमंचावरती गेले तसा मी सदानंदवरती डाफरलो. का र पडलायस? हा, कोण? ना ना, अव चुकलं माझं. उठ बडव्या, पहिला स्टेजवर जा. पण ना, अव मला कुत्रं चावलं या. नसत्या सबबी सांगू नगस. जा, पहिला स्टेजवर जा. उठला धडपडत. लंगडत गेला. तोल सांभाळीत उभा राहिला. गणगवळण समताच आत आला. माझे पाय धरून माझी माफी मागायला लागला. सोड पाय. नाना, चुकलं माझं. अरे कुत्रं कसं चावलं? माझ्या चुकीमुळं. त्याचं काय झालं नाना? मी दारू पिऊन येत होतो. वाटत तो निळा बंगला लागतोय नव. हा, तिथं होता एक कुत्रा. आपला गावठी नव, अमेरिकन. म्हणजे आपला अल्सेशियन. कमर एवढंच उच. रस्त्यात होतं वय. छट, आत फाटकाच्या आतमध्ये होतं. तिथं र कशाला धडपडायला गेलास तू? त्याचं म्हणजे काय झालं नाना? आपलं मी सहजच बघितलं त्याच्याकडं, तर त्याच्या डोळ्यात पाणी होतं. पण तुला कुत्रा कसा चावला? कसा म्हणजे? ना, मला कुत्र्याची दया आली. उपाशी कुत्रा माझ्याकडं बघतोया म्हणजे काय? सरळ फिरलो माघारी. बेकरीत गेलो. हातभर लांबीचा पाव आणला. फाटकातनं त्याला खायला कुठे येतोया. मग मी फाटकावरनं आत उडी मारली. पाव द्यायला लागलो तर साला मलाच चावला. बघा, पार पिंडरी फुडल्या माझी. नशीब मालकीन उठली, नाहीतर ह्यो सदानंद काय जित्ताच राहिला नसता आजच्याला. शाणा हायस. चुकलं माझं. आता झोपतो की नाना? हाणीन बुटानं. उठ, तसाच लंगडत काम कर. एक कलाकार मेला म्हणून कंपनी काय बंद पडत नाही. सदानंद हादरला. चिरगुट बांधून त्यानं तमाशा संपेतोपर्यंत काम केलं. शेवटी जाऊन झोपला. थकून गेला होता. दारू उतरल्यानं आता वेदना जाणवत होत्या. मीच त्याला उठवला. चहा दिला. जीपमधून सकाळी दवाखान्यात पोहोचवला. माझे पाय धरत म्हणाला, एवढा अपराध पाठीवरती टाका नाना. कंपनीतनं मला कमी करू नकासा. पुन्यांदा चुकलो तर माझा मीच काळं करीन त्वांड. पुन्हा दारू पिऊ नगस. बस, माझं काय म्हणणं नाही. मी शिक्षा देण्याआधी देवानं शिक्षा दिल्या तुला. एवढ्यावरती शानपणा शिकलास तर रगगाड झालं. चल, ही चिठ्ठी ठेव जवळ. 14 दिवस 14 इंजेक्शन घ्यायची आहे ती तुला. सदानंदला जीपमध्ये घालून राहुटीवरती आणला. 15 दिवसांची बिनपगारी सुट्टी एवढी शिक्षा केली. पुढे सदानंद कायमचाच सरळ झाला. आकाताई आता चांगली झाली होती.
त्यामुळे बजावणी आणि रंग उधळत रंगत होती. वगातही ती चमकायची. आषाढी वारी जवळ आली तशी ती हळूच म्हणाली, लय दिस झालं इचारीन इचारीन म्हणत्या तुम्हासनी. काय ग? आळंदीत एखादी वारकऱ्यांची पंगत जीव घालावी. वा, झक्कास आयडिया आहे. किती माणसांची पंगत बसवायची? 100 उठवा. अगं खुळे, मी म्हणतोय 2000ची पंगत उठवावी. 1000 लडबडीत पाण्यागत पैसा जातोया. देवकार्यात गेला तर बिघाडला कुठं ग? केवढं व मन दिलं या देवानं तुम्हासनी. तुझ्या डोळ्यांत मावल एवढं. तो नकाशा घे, बघू कावा मोकळा दिवस हाय त्या. ठरल्या दिवशी गाड्या आळंदीत पोहोचल्या. सगळा शिधा गाडीतूनच नेला होता. आणखी 2-4 आचारी बघितलं. शिरा, भात, लाडू, आमटी मस्ताडपैकी पंगत बसवली. वारकरी बी खुश, आम्ही बी खुश. हजारांची पंगत जेवू घातली. बामणं सगळ्या आळंदीत सांगत होती, चंचणीच्या गणपतराव मान्यांनी 2000ची पंगत जीव घातली. ऐकून मनोमन मीही सुखावलो. आत गाभाऱ्यात गेलो. ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचं दर्शन घेतलं. मनात म्हटलं, माऊली, तू गीतेतल्या तत्वज्ञानाशी खेळलास. आम्ही भोळी बाबडी माणसं कलवरच्या प्रेमापुट्या अक्षराशी खेळतोया. पुन्हा मला तुमच्या चरणाजवळ यायची संधी मिळावी. रात्री आमचा तमाशा वग सादर केला. ज्ञानेश्वर माऊली. भोळी भाबडी वारकरी मंडळी तमाशा बघताना तल्लीन झाली होती. आज माझ्या तमाशासमोर पब्लिक नव्हतं. चंद्रभागेचं वाळवंटच जणू माणसांनी फुलून गेलं होतं.